प्रभाग क्रमांक 27 ब खऱ्या आदिवासी आरक्षित जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून खऱ्या आदिवासी ठाकूर जमातीच्या नामसामर्थ्याचा फायदा घेऊन बोगस ठाकूर याला आदिवासींचे नेते राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांनी 40 लाख रुपये घेऊन तिकीट आणले, खऱ्या आदिवासींच्या जागेवर निवडून आणले। त्यासोबत आपलेच आदिवासी कार्यकर्ते त्यांच्या अवतीभोवती फिरत होते असं जाहीर आरोप लकी जाधव यांनी मंत्री झिरवाळ यांच्यावर केला। तसेच आमदार खोसकर यांचा जाहीर निषेध केला आहे। जय आदिवासी जय द्वार। सर्व आदिवासी बांधवांना समजलं पाहिजे की नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मंत्री आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब आणि आमदार हिरामणजी खोसकर साहेब यांनी प्रभाग क्रमांक 27 ब मध्ये खऱ्या आदिवासीच्या जागेवरती खऱ्या माझ्या आदिवासी ठाकर समाजाच्या नाम संदर्भाचा फायदा घेऊन एका बोगस ठाकूराला तिकीट दिलं। राष्ट्रवादी अजित पवार गटाचं ते किरण राजवाडे। आज आपल्या नेत्यांनी त्याला तिकीट नसतं दिलं, तो आज निवडून आला नसता। आणि त्याला कारणीभूत आपले आदिवासी नेते, गद्दार आदिवासी नेते। त्यामुळे मी राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ साहेब आणि आमदार हिरामणजी खोसकर यांना जाब विचारतो की आम्ही बोगसांच्या विरुद्ध आंदोलन मोर्चे करतो, बोगसांच्या विरुद्ध कोर्टात लढतो, आणि तुमच्यासारखे गद्दार आदिवासी नेते जर आदिवासीच्या विरोधात काम करत असतील आम्ही न्याय कोणाकडे मागायचा। परंतु जनतेला आता समजलं पाहिजे, फक्त आणि फक्त खऱ्या आदिवासी जागा जर बोगसांनी बळकावली त्याला कारणीभूत फक्त राज्याचे मंत्री आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब आणि आमदार हिरामणजी खोसकर आहेत। त्यामुळे समाजाने या दोन्ही गद्दार नेत्यांना माफ करायचं नाही आणि सर्व समाजाने आदिवासी समाजाने या दोन्ही गद्दार नेत्यांना जाब विचारा। जय आदिवासी जय द्वार।